जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज माघवद्य षष्ठी शके 1947. माघवद्य पंचमी या दिवशी शके 1603 म्हणजे समर्थांच्या काळामध्ये, समर्थ असताना कालच्या तिथीला त्या ठिकाणी सज्जनगडावर आपण ज्या ठिकाणी समर्थांचं शेजघर म्हणून जातो आपण दर्शनाला, त्या ठिकाणी समर्थ असताना अर्णीकर या कारागिराने तयार केलेल्या सर्व मूर्ती, राम लक्ष्मण सीता मारुतीराय, या सगळ्या त्यांचं आगमन कालच्या दिवशी झालं. षष्ठी सप्तमी अष्टमी असे 3 दिवस समर्थाने तिथे बसून, तिथे ते यज्ञकुंड पण आहे तिथे एक पाठ पण मांडलेला आहे, त्यावर समर्थ बसत होते आणि त्याने त्या ठिकाणी त्या सर्व मूर्तींची पूजा केलेली आहे. षष्ठी सप्तमी अष्टमी आणि नवमीच्या दिवशी समर्थाने आपला देह विसर्जन केला. आज आपल्याला जो उपनिषदाचा भाग पाहायचा आहे, ईशावास्योपनिषद, ईशोपनिषद. काल आपण त्याची सुरुवात केली होती. त्यातला शांतिपाठ आपण पाहिला. शांतिपाठ म्हणजे मंगलाचरण आहे. कुठल्याही ग्रंथाचं मंगलाचरण जसं असतं, सर्व देवतांना वंदन केलं असतं, तसं या ठिकाणी शांतिपाठ उपनिषदांच्या बाबतीमध्ये तो शब्द आहे शांतिपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णस्य पूर्णमादाय, त्या पूर्ण परब्रह्मापासून आपण पूर्ण जरी काढून घेतलं तरी पूर्णम एव अवशिष्यते, पूर्ण हेच शिल्लक राहतं. आता याचा अर्थ काय होतो काल आपण पाहिला, सविस्तरपणे पाहिला. एक गोष्ट त्या ठिकाणी सांगायची, आत्तापर्यंत जितकं म्हणून आपण इतिहास माहिती, जितके म्हणून आपले ग्रंथ आहेत, जेवढे म्हणून आत्तापर्यंत पूर्व होऊन गेलेले सगळे राजे राजवाडे असतील, ऋषी मुनी असतील, देवदेवता असतील, त्यांच्या काळापासून अनेकांनी सोनं जे आहे त्याचा उपभोग घेतलेला आहे. प्रत्येकाने सोन्याचा उपभोग घेतला, प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या परंपरेने त्यांचा राज्याचा उपभोग घेतला. आणि एवढं सगळं होऊनही ते सोनं आजही शिल्लक आहे. इतक्या काळापासून आपण ऑक्सिजन घेतो श्वासाबरोबर. प्रत्येकाचा श्वास किती ते सुद्धा समर्थाने आपल्या ग्रंथामध्ये दासबोधामध्ये दिलेलं आहे. 21 सहस्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. प्रत्येकाचे 21,600 जप म्हणजे श्वास निश्वास रोजचे. आणि इतके हजारो कोटी लोक आहेत. 800 करोडपेक्षा जास्त अशी लोकसंख्या या ग्रहावर आहे, आपल्या पृथ्वीवर आहे. आता बाहेरचं किती असतील माहीत नाही, पण हे सगळं मिळवलं तरी आजही तो श्वास शिल्लक राहिला नाही असं होत नाही. म्हणजे पूर्णमाद हा पूर्णम इदम, म्हणजे जसा तो परब्रह्म परमेश्वर पूर्ण आहे तसं इदम म्हणजे हे जगसुद्धा परिपूर्ण असंच आहे. आणि त्या पूर्णापासून जर आपण पूर्ण भाग काढून घेतला
तर जसं गणितामध्ये एकातून एक काढून घेतलं तर शून्य उरतं, पण या ठिकाणी तरी पण जे उरतं ते पूर्णम एवावशिष्यते, ते पूर्णच या ठिकाणी शिल्लक राहतं. आता कालचा आपण जो पहिला मंत्र आपण जो पाहिला, ओम ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा गृधस्वत् कस्यचित् धनः, मा गृध कस्यचित् धनः, म्हणजे कोणाच्याही धनाची ते आपल्याला मिळावं अशी अपेक्षा करू नका. आणि तेन त्यक्तेन भुंजितः, त्यक्तेन म्हणजे त्यागरूपाने त्यांचा आपण उपभोग घ्यावा. आपण जे घेतो तेन आसक्तेनं भुंजितः, आपला जो उपभोग आहे सर्वसाधारण माणसाचा जे मिळतं त्यामधलं असं वाटतं की सगळं आपल्यालाच मिळालं पाहिजे आणि आपल्याला जेवढं मिळालं ते माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आहे, ते इतरांना देता कामा नये अशा अर्थाने आपण ते आसक्तीने आपल्याकडे ओढून घेतो आणि त्याचा उपभोग जो आहे तो आपणच घेतो. पण आपल्याजवळ असणारं जे काही आहे धन धान्य चित्त वित्त जे काय असेल ते इतरांना जेव्हा आपण वाटतो, इतरांना जेव्हा देतो, तेव्हा त्याचा उपयोग जो आहे तो आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्या पुण्य संचयाकडेच होतो. अन्यथा तो आपलं स्वार्थच आपण वाढवत जातो आणि त्या स्वार्थाच्या पोटी मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. आणि म्हणून आसक्त होऊ नका, कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त होऊ नका. लालूच काल आपण पाहिलं, लोभ आपण पाहिलं, कसं धना हा. आता एवढे सगळे आतापर्यंत सगळे होऊन गेले, त्यांच्याकडे अनेक प्रकारचं धन होतं, संपत्ती होती, ऐश्वर होतं. आता ते धन ऐश्वर ते कोणीच घेऊन गेले नाही. अगदी सुतळीचा तुकडा आपण नेहमी वापरतो, एवढं सगळं घेतलं पण सुतळीचा तुकडासुद्धा नेत नाही. पण जीवनभर त्यांनी चिकटपणा केला, काय म्हणतो त्याला आपण, कंजूसी केली. आणि झालं काय, शेवटी सगळं इथेच ठेवून त्यांना जावं लागलं. आता हे कदर येऊपरी शांती ज्याचे सुखाची. तर त्याने खूप कंजूसपणा केला, पण झालं काय, ते सगळं इथंच राहिलं आणि तो फक्त निघून गेला. असं जर होत असेल, अशी जर उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतील, तर आपण धनाचा संचय किती करावा. त्यामुळे सांगितलेलं आहे की फक्त आपल्या उदरनिर्वाहापुरतं जेवढं आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे. आणि मग आता यासाठी काही आधार आहे का, तर गीतेमध्ये अशा अनेक प्रकारचे श्लोक आहेत जे या पहिल्या मंत्राच्यासाठी उपयुक्त असे आहेत. भगवंत जे म्हणतात विभूती योगामध्ये, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन, अर्जुनाला सांगतात या सगळ्या भूतमात्रांचं बीज जे आहे, आदी बीज जे आहे ते मी आहे. न तदस्ति बना यत् स्यात् मया भूतं चराचरम, न तदस्ति विना यत् स्यात्, म्हणजे माझ्याशिवाय या जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही. म्हणजे पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, परिपूर्ण असा मीच आहे आणि माझ्यामध्ये हे सगळे भूतमात्र आहेत. पुढे अजून एका श्लोकामध्ये म्हणतात, अथवा बहुनैतेनं किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. आता फक्त विचार करा की आपलं घर, आपलं ग्रह, आपली पृथ्वी, या पृथ्वीसारख्या अनेक ग्रह आहेत आणि ही सूर्यमाला जी आपल्याला दिसते ही सूर्यमाला एक आहे असं आपल्याला वाटतं, पण अशा अनेक सूर्यमाला या सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहेत. आता एवढा सगळा विस्तार असतानासुद्धा जर हे परब्रह्म या सगळ्यावर आच्छादन टाकत असेल, म्हणजे ईशावास्यम इदम सर्व, म्हणजे त्या परमेश्वराची शक्ती किती अगाध आहे याचा विचार करावा आणि त्याच्या तुलनेने आपण किती यकश्चित आहोत. महागृध कस्यचित् धनम, त्यामुळे त्या कोणाच्याही धनाची जास्त अपेक्षा करू नका. जेवढं आपल्याला आहे तेवढं भगवंत आपल्याला देणार आहे आणि त्यामध्ये जे आपल्या नशिबाने मिळतं तेच आपण स्वीकारलं पाहिजे. पण मला कमी मिळालं त्याला जास्त मिळालं हे जे आहे तो ती ती लालूच जी आहे ती माणसाने काढून टाकली पाहिजे आणि तरच माणूस सत्पथाला लागतो, अन्यथा तो स्वार्थी असा होतो. खूप अशा गोष्टी आहेत. आता परमेश्वराचं व्यक्तरूप आणि अव्यक्त रूप याच्याबद्दल पण एक चांगला श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये, राजविद्या राजगुह्य योगो नाम. मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना,
मत्स्थाने सर्वभूतानि न चाहं तेष्व स्थितः मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीनं. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्ही माझ्यामध्येच आहे. आता भगवंताचं व्यक्त रूप म्हणजे काय? साकार रूप, सगुण साकार रूप. आणि अव्यक्त रूप म्हणजे जे निराकार आहे. आता जे व्यक्त रूप आहे त्यासाठी आपण जर त्याचा अनुभव घेऊ लागलो तर माझ्या ठिकाणी असणारं मन, बुद्धी, इंद्रिय यांना मला थोडंफार तरी जाणता येतं. कृष्णाची मूर्ती काळ्या स्वरूपाची आहे. राम जे आहे ते निळा सावळा आपण म्हणतो. त्यानंतर गणपती जो आहे त्याचा तो केशरी शेंद्री रंग आहे. काही ठिकाणी गणपतीच्या मूर्ती ह्या स्फटिकाचे किंवा संगमरमरी असतात. अशा अनेक प्रकाराने असूनसुद्धा अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुना. तर इतक्या सगळ्या प्रकारचं रूप जे आहे ते भगवंताचं आहे. पण त्यामध्ये भगवंताचं जे तत्त्व आहे ते मात्र एकच आहे. आणि यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. आता त्या एका परब्रह्माच्या प्राप्तीसाठी आपण जे जे काम करतो, जे जे कर्म करतो ते कर्म त्याला अर्पण केले पाहिजे. पण आपण ते न केल्यामुळे आपला स्वार्थ आपण पाहत असल्यामुळे लोकोयम कर्मबंधनः. हे सगळे लोक जे आहेत कारण त्यांच्या मुळामध्ये स्वार्थ असल्यामुळे आणि त्या स्वार्थाला ते सोडत नसल्यामुळे प्रत्येक कर्म हे त्यांना बंधनकारक होतं. आता कर्म बंधनकारक झाल्यामुळे काय होतं की त्या बंधनात माणूस अडकला जातो. पण ते कर्म करीत असताना इदम न मम इदम न मम अशा प्रकारचे जर आपण कर्म केलं की हे कर्म करण्याची प्रेरणा देणारा भगवंत आहे. अर्जुनाने स्वतःहून ते सगळं धनुष्य वगैरे सगळं टाकून दिलं, रथाच्या खाली उतरला. विसर्जाम सचरम चापम शोक संविघ्न मानसहा पहिल्या अध्यायामध्ये म्हटलं. आता ही स्थिती अर्जुनाची झाली तेव्हा भगवंतानी त्या अर्जुनाच्या स्थितीमध्ये बदल घडवण्यासाठी सगळा गीतेचा उपदेश दिला. अर्जुनाला दुःख झालं पण ते सुद्धा दूर होण्यासाठी त्याने उपदेश दिला, पहिल्या अध्यायापासून दिला. आणि मग सगळ्यात शेवटी सगळं ऐकल्यानंतर मग म्हणतो नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा. मोह माझा नष्ट झालेला आहे. आता स्मृतीर लब्ध्वा तुम्ही जे सांगितलं ते ज्ञान मला आता प्राप्त झाले आहे. आणि मग करिष्ये वचनम तव. आता हा उपदेश जो होता तो फक्त अर्जुनासाठीच नव्हता, तो पण तुमच्या आमच्यासाठी इतक्या हजारो वर्षानंतरसुद्धा तो उपयुक्त आहे. म्हणूनच आजकाल आपण पाहत असाल पूर्वीचे पंतप्रधान जे आहे ते कोणी बाहेरचे पाहुणे आले की त्यांना त्या ताजमहालची मूर्ती द्यायची. आणि आता आमचे मोदीजी आहेत ते कोणी जरी आलं तर त्याला एक गीतेची प्रत देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी मूर्ती देतात की ज्या ठिकाणी आणि पूर्वीचे जे येणार होते त्यांना सगळेजण घेऊन कुठे जायचे ते त्या ताजमहाल दाखवायला जायचे. आता कोणाला घेऊन ते ताजमहाल दाखवायला गेले असं कधी आपण पाहत नाही, ऐकतसुद्धा नाही. पण ते जरूर जातात कुठल्या ठिकाणी ते आपल्या रामललाच्या मंदिरामध्ये, सोमनाथाच्या मंदिरामध्ये. ज्या सोमनाथावर एवढी आक्रमण झाली, 17-18 आक्रमण झाली आणि तिथलं सगळं सोनं लुटून नेलं. ते लुटून न्यायलासुद्धा किती बैलगाड्या आणि किती काय काय असलं यावं लागलं. एवढं सगळं लुटून नेल्यानंतरसुद्धा आजही ते वैभव त्या ठिकाणी तसंच आहे. म्हणजे देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजेची स्वभावे कृपाळू देव. तर हे आपण लक्षात ठेवलं मग. आणि मग म्हणता यतच प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम इदम ततम. येन सर्वम इदम ततम. ततम म्हणजे त्याचं जे काय आहे ते सगळं त्याचंच आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानव. स्वकर्मणा म्हणजे आपलं प्रत्येक कर्म त्याला आपण अर्पण करावं. तमभ्यर्च्य प्रत्येक कर्म ही त्याची पूजा आहे, त्याची आराधना आहे. आणि त्याच्या पूजेसाठी मी हे माझं सगळं कर्म त्यांना अर्पण करत आहे असा भाव मनामध्ये ज्याच्या असेल सिद्धिं विंदती मानव. त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी सहजपणे प्राप्त होतात असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता आपण दुसऱ्या मंत्राचा विचार करत आहोत. दुसरा मंत्र जो आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व उपनिषदांमध्ये जवळपास 200-300 उपनिषदांची यादी आहे. त्या सर्वांमध्ये महत्त्वपूर्ण आणि विशेषत्वाने पहिलं उपनिषद जे असेल तर ते हे ईशावास्यम इदम सर्व ईशावास्य उपनिषद आहे.
आता इथे जे म्हटलेलं आहे दुसऱ्या मंत्रामध्ये त्याचे शब्द पहा काय. कुर्वन्नेवेह कर्माणि द्विजिविषये शतं समाहा एवं त्वयि नान्यथ अस्ति न कर्म लिप्यते नरे. वेगवेगळी फोड करून आपण त्याचा विचार करूया. कुर्वन्नेवेह कर्माणि. कर्माणि म्हणजे या ठिकाणी आपण मनुष्यजन्म झाल्यानंतर प्रत्येकजण काही ना काही कर्म करतच असतो. रेल्वे, बस, सायकल असेल, कार असेल, त्याच्यावरून इकडून तिकडे जात असताना ड्रायव्हर फक्त चालवतो आणि बाकीचे नुसते बसलेले असतात असं समजू नका. प्रत्येकजण काही ना काही कर्म करीत असतो. काही कर्म केलं नाही तरी पण तो श्वास घेत असतो. हे एक मूळ कर्म जे आहे ते भगवंताने आपल्या मागे लावलं आणि भगवंताची इच्छा असेपर्यंत आपण श्वास घेतो. भगवंताची इच्छा तिथून निघाली तर आपला श्वास चालता बोलता बंद पडतो. आता एवढं असेल तर आपण त्याचं स्मरण सदैव केलं पाहिजे. अखंड स्मरण केलं पाहिजे. अहो येता जाता बसता उठता कार्य करता काय करा, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता नामस्मरण करीत असताना सगळं जगातलं आपलं सगळं कुटुंबाचं कार्य असेल, नोकरी असेल, जे काय असेल ते सगळं आपण करायचं. आता हे दोन्ही कसं काय जमेल असा प्रश्न येतो. आता दोन्ही कसं काय जमेल याचं उत्तर असं आहे की ज्या बाई आपल्याकडे येतात, भांडी घासतात आणि निघून जातात, त्या अशा 10 ठिकाणी जात असतील. त्या प्रत्येक 10 ठिकाणी भांडी घासल्यानंतर त्यांना त्याचा मोबदला मिळत जातो. पण त्या सगळं घासत असताना त्यांना चांदीचं भांडं टाका, सोन्याचं टाका, मातीचं टाका, काही पण टाका, जे काय असेल ते त्यांच्या मनामध्ये एक नक्की असतं की हे जे मी स्वच्छता करत आहे ही या घरातल्या भांड्यांची आहे, त्या घराची मी स्वच्छता करीत आहे, पण माझं घर हे नाही, हे त्यांच्या मनामध्ये पक्का असतं. आणि मग शेवटी जेव्हा ते आपल्या घरी जातात, तिथे जेव्हा भोजन करतात, तिथे जेव्हा काही कामं करतात, तेव्हा मग ते तिथे त्याच मनापासून ते कामं करतात की जे सगळीकडे त्या करत असतात. म्हणजे मनामध्ये हा विश्वास आहे की जे जे मी करत आहे ते माझं नाही, पण मी ते चांगलं केलं पाहिजे. तेन त्यक्तेन भुञ्जीतः. आणि असं कर्म केल्यानंतर ते प्रत्येक कर्म जर आपण भगवंताला अर्पण केलं तर काय प्राप्त होतं. न कर्म लिप्यते नरः. महत्त्वाचा हा श्लोक आहे. न कर्म लिप्यते नरः. नोकर आहे, एखादा सावकाराच्या घरी काम करतो. आता तो म्हणतो सावकाराने जसं सांगितलं तसं मला काम केलं पाहिजे आणि ते सगळं काम तो मनापासून करतो. जितकं तो मनापासून काम करेल तितका तो नोकर त्या मालकाच्या अधिकाधिक जवळ जातो. पण त्यामध्ये काहीच कामचुकारपणा केला तर तो मालक काही दिवसांतर त्याला काढून टाकतो नोकरीवरून. म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत त्याच्यापेक्षा अधम स्थितीला आपण जातो. कारण आपल्याला नेमून दिलेलं काम, नेमून दिलेलं म्हणजे जे आपलं इष्टकर्म आहे ते तो तितक्या प्रामाणिकपणे करत नाही म्हणून त्याला त्या ठिकाणून काढून टाकतात. आता याचा अर्थ काय की आपण या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर कुर्वन्नेवेह कर्माणि. कुर्वन् इव इह कर्माणि म्हणजे सगळं कर्म करीत असताना, कुर्वन् म्हणजे कर्म करीत असताना, एव इह इह म्हणजे या लोकामध्ये, या मर्त्य लोकांमध्ये काम करत असताना प्रत्येकाने अजून एक काय करायचं तर जिजीविषयेत शतं समाहा. मनामध्ये एक ठेवायचं की मी आता या ठिकाणी हे सगळं कर्म करीत असताना 100 वर्षापर्यंत जिवंत राहीन. किती? 100 वर्षापर्यंत. आणि समाहा म्हणजे वर्ष. शतं समाहा, शतं म्हणजे 100. 100 वर्षेपर्यंत मी काम करीत राहील आणि नुसतं मी त्या ठिकाणी राहून नुसतं खाऊन पिऊन आराम करेल, झोपत राहील, आळस वाढवेल, असं जो करतो तो मात्र आत्महत्यारा आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. त्याच्या गणपाशी तमोगुण आहे आणि मग तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग असं जर कोणी करत असेल तर त्याला म्हटलं अधोगती प्राप्त होते. पण तेच जर सत्वगुणाने तो करत गेला, सत्वगुणाने म्हणजे कसं की एवं त्वयि न अन्यथा अस्ति अतः. म्हणजे त्वयि म्हणजे तुझ्यासाठी. भगवंता मी जे कर्म करत आहे सगळं तुझ्यासाठी आहे आणि तुला मी अर्पण करत आहे असं जेव्हा तो म्हणेल, अशा भावनेने जेव्हा आपण करू, अशा भावनेने मग ती देवाची पूजा असेल की प्रसादाचं वाटप असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण दिले काय 5-50 रुपये असतील ते जरी आपण दिले तरी ते देत असताना
त्या मंदिरामध्ये असणारे 4 लोक आपल्याकडे पाहिलं पाहिजे, त्या फोटोग्राफरने आपला फोटो काढला पाहिजे. असं जर आपल्या मनात येत असेल आणि आपण दान देत असू, तर ते दान भगवंतापर्यंत पोहोचत नाही. कारण त्या ठिकाणी सकाम आहे आणि सकाम जे आहे ते सगळं वाईट आहे. कारण त्या कामनेपुरतं ते आहे आणि त्यामध्ये भगवंताला तृप्ती नाही. भावोह विद्यते देवः. ते आपला भाव जो आहे त्या भावाकडे त्या भगवंताचं लक्ष असतं. न कर्म लिप्यते नरा. मग तुम्ही कितीही चांगलं कर्म केलं तरी तुम्ही त्या कर्मबंधनामधून अडकत राहणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचे सतत स्मरण ठेवून सर्व काही त्यानेच मला सांगितलं आणि म्हणून मी ते करत आहे असा विचार करून शास्त्रविहित कर्म, शास्त्राने सांगितलेलं जे जे कर्तव्य आहे त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. आणि प्रत्येक आचरण केल्याबरोबर इदम न मम, आणि भगवंता तुला मी हे सगळं अर्पण करतो. आणि म्हणून आपण काल ती ओवी पण पाहिली ज्ञानेश्वरीची, स्वकर्म कुसुमांची वीरा. वीरा म्हणजे अर्जुनाला वीर म्हटलेलं आहे. अर्जुना, प्रत्येक कर्म जे जे तू करत आहेस ते सगळं तू भगवंताला अर्पण कर, ते मला अर्पण कर. आत्तापर्यंत भगवंत हा माझा मित्र आहे, माझा सखा आहे. मी म्हटल्यानंतर तो जेवायला बसतो माझ्याबरोबर, मी म्हटल्यानंतर माझी कामं करतो, मी म्हटल्याबरोबर त्या घोड्यांना खरारा पण देतो आणि नाही दिला तर मी त्याला रागवतो. हे सगळं अर्जुनाचं आत्तापर्यंत जे आहे ते सगळं भगवंत सहन करतात. कारण अर्जुन आणि भगवंत हे नरनारायणाची जोडी असल्यामुळे त्यांना कधीही एक दुसऱ्यापासून वेगळं करता येत नाही. आणि मग अर्जुन जर भगवंताच्या इतक्या जवळ जात असेल आणि इतक्या जवळ असूनसुद्धा तो भगवंताला जाणत नसेल, तर आपण भगवंताला जाणणं किती अवघड आहे हे लक्षात घ्यावं जीवाने. आणि मग बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते. बुद्धियुक्तो जहातीह. आणि मग पुढे म्हणतात तस्माद योगाय युजस्व योग कर्मसु कौशलम. गीतेमधलाच पुन्हा हा श्लोक आहे. आणि म्हणून ब्रह्माण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति वः. ब्रह्मांडाध्याय, परब्रह्माच्या उपासनेचं एक स्वरूप म्हणून आपण जे जे कर्म करतो ते करत असताना संगम त्यक्त्वा करोति वः. संग म्हणजे त्यापासून निस्संग झालं पाहिजे. आता आत्मारामामध्ये पुन्हा अशीच उभी येते की निस्संग होणं म्हणजे तुझ्याकडे जे काही अशाश्वत असेल, जे काही नाशवंत असेल ते सगळं मला देऊन टाका, असं समर्थ म्हणतात शिष्याला. आणि समर्थ असं म्हणतात की तुझंपासूनही टाकावे आणि तू टाकल्यानंतर मी तरी त्याचं काय करणार आहे, पण तू ते टाकल्यानंतर तू जसा जसा निसंग होशील तसं तुला मी त्या भगवंताकडे घेऊन जाईन. आमचे नानासाहेब देव म्हणत होते, तुम्ही समर्थांवर प्रेम करा आणि एकदा समर्थाने तुम्हाला आपलं म्हणलं तर तेच समर्थ तुम्हाला त्या रामाच्या मांडीवर सुद्धा नेऊन बसवतील. तर अशा भावनेने आपण प्रत्येक कर्म केले पाहिजे परमेश्वराला अर्पण करून. आणि मग कर्मफळरूपी बंधनं, जे जे कर्म केलं त्या कर्माचा परिणाम म्हणून काही ना काही बंधनं प्राप्त होतं. पण त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. आता त्या मार्गाने गेलं तर आपल्याला सद्गती प्राप्त होते, पण त्या मार्गाने नाही गेलं तर मग आपल्याला कशी गती प्राप्त होईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता आपल्या थोडंसं आपण दुसऱ्या दृष्टीने विचार करू. आताच कठोपनिषदामध्ये आपण एक श्लोक, एक मंत्र पाहिला, पीतोदका जगदतृण दुग्धदोहा नरेंद्रिया आनंदा नामते लोकांस तान स गच्छती तान ददात. म्हणजे त्या नचिकेता पाहत आहे, आपल्या वडिलांनी एवढा सगळा यज्ञ केला, आता दान द्यायची वेळ आली. आता दान जे आहे ते किती कनिष्ठ प्रतीचं दान आपले वडील देत आहेत आणि असं ते जर देत गेले, आता हे सगळं आपण आत्ताच ऐकलं आहे त्यामुळे पुन्हा विशेष सांगत नाही, त्यांना कोणती प्राप्त होईल? आनंदा नामते लोका. त्या लोकाला ते जातील कुठला? आनंदा. ज्या ठिकाणी अनंदा म्हणजे नंद म्हणजे आनंद, ज्या ठिकाणी सुख आहे ते अजिबात नाही. शाश्वत आणि अशाश्वत, स्थिर आणि अस्थिर. म्हणजे निगेटिव्ह. तसं आनंदा नामते लोकांस तान स गच्छते तान ददात.
मग हे अशा प्रकारचं दान दिल्यानंतर ते त्या आनंदा लोकामध्ये जातील. आणि म्हणून ते नचिकेता आपल्या वडिलांना त्या ठिकाणी थांबवतो. तुम्ही असं करू नका, हे पाप आहे. तुम्ही कर्म तर चांगलं केलं, पण ते करत असताना तुमचा भाव जो आहे तो स्वार्थ जपण्याचा भाव होता, म्हणून ते थांबवा असं जसं सांगितलं. तसंच या उपनिषदामध्ये सुद्धा असाच मंत्र आहे की आता हे कर्म करत असताना भगवंताला अर्पण करणं आणि त्या कर्माच्या बंधनातून सुटणं हा दुसऱ्या मंत्राचा विषय झाला. आता तिसरा मंत्र जो आहे तो काय आपल्याला सांगतो ते लक्षात घ्या. आता तिसऱ्या मंत्रामध्ये असुर्या नामते लोका अंधेन तमसा वृतः तांस्ते प्रत्यभि अधिगच्छन्ति ये केच आत्मनो हनाः. अगदी व्यवस्थितपणे लक्षात घ्या. यामध्ये असुर्या नामते लोका. असुर्या असुर, सुर आणि असुर. सुर म्हणजे देवता, असुर म्हणजे राक्षस. ही राक्षसी प्रवृत्तीच्या माणसं जे आहेत ते कोणत्या लोकाला जातात हे या ठिकाणी सांगितलं. नामते लोका. कोणत्या लोकाला जातात? अंधेन तमसा वृताः. अंधेन, अंध माणूस जसा त्या अंधकाराने आवृत्त आहे. सुरुवातीला काय म्हटलं आपण की हे जग भगवंताने आवृत्त आहे. पण आता इथे काय? अंधेन तमसा वृता. तमस म्हणजे अंधार. त्या अंधाराने ते सगळं व्यापलेलं आहे. कोण? ज्याला डोळे नाही, ज्याला दिसत नाही, त्याला जरी आपल्याला त्याचे डोळे दिसत असले तरी त्याच्या डोळे त्याला हे जग दिसत नाही. तांस ते प्रत्येकी गच्छन्ति. म्हणजे असा जो माणूस आहे जो भगवंताने दिलेल्या सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करत नाही. भगवंताने खूप सोप्या गोष्टी सांगितल्या पण त्याच्यावर विश्वासच नाही. एकतर भगवंतावरच विश्वास नाही. इथूनच सुरुवात असते. परमेश्वराला रिटायर करा असे म्हणणारे खूप मोठे महाभाग आपल्याकडे होऊन गेले. आता परमेश्वराला रिटायर केल्यानंतर असं म्हणणाऱ्याला झोपेतून जागा तरी तो झाला असता का एवढं फक्त लक्षात घ्या. आणि मग म्हणतात असुरांचा. मग त्याला कोणती योनी प्राप्त होते? असुर्या नामते लोका. नाना प्रकारच्या योनी त्याला प्राप्त होतात. जो भगवंतालाच मानत नाही. त्या भगवंताच्या कृपेने मी श्वास घेतो हे जो मानत नाही. आत्ता आपण हजारो लाखो वर्षापासून जे अन्नधान्य सगळे खात होते, ज्याचा उपभोग सगळ्यांनी घेतला, तो उपभोग घेतल्यानंतरसुद्धा असं कधीच झालं नाही की माझ्यासाठी अन्न उरलं नाही. आणि मीच माणूस म्हणून नाही तर सगळा प्रत्येक जीवजंतू ज्याच्याकडे तोंड आहे, ज्याच्याकडे चोच आहे, त्याला ते धान्य देण्याचं कामसुद्धा ते भगवंताचं आहे. कारण भगवंत तिन्ही दृष्टीने हे काम करतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पालन करता तो विष्णू हा या ठिकाणी कोणालाही उपाशी ठेवत नाही. आपण जो श्वास घेतो तो श्वास देण्यासाठी अनेक वर्षापासून इतक्याने श्वास घेतला म्हणून आता श्वास थांबला असं सुद्धा होतं नाही. पूर्वीच्या काळातसुद्धा ऑक्सिजन होता, आजही ऑक्सिजन आहे. आपल्या देशात ऑक्सिजन आहे तर कुठल्याही देशात जगामध्ये कुठेही जा तरी त्या ठिकाणीच ऑक्सिजन आहे. O2 ऑक्सिजन जे आहे त्याचं प्रमाण कुठेही गेला तरी ते सारखंच आहे. याचाच अर्थ की हे सगळं त्या ब्रह्माने आच्छादन केलेलं आहे. ते ब्रह्म सगळीकडेच आहे. आणि मग या अंधेनं तमसावता. मग असं जो त्यावर विश्वास ठेवत नाही. अजून एक ओवी आपल्या ग्रंथराजात बुधामध्ये येते की मी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण लोकांनी ते मान्यच केले नाही आणि त्यामुळे नाना दुःख भोगीती. माझा शब्द अमान्य केला, लोकी शब्द अमान्य केला. लोकांनी माझा शब्द अमान्य केला आणि त्यामुळे सुखदुःख हे भोगत असतात. मी तर खरं खूप स्पष्टपणे सांगितलं पण त्यावर विश्वासच ठेवला नाही. त्यामुळे प्रत्येक जीव आपल्या आपल्या कर्मानुसार या ठिकाणी भोगत असतो. ही भोगयोनी, हे भोग जे काय आहे, पाप असेल पुण्य असेल ते तुम्ही भोगत राहा आणि तुमचं पाप असेल तर ते तुम्हालाच भोगावं लागतं. ते काही कोणी विकत घेतं नाही, कोणी घेतं नाही. आणि अंधेन तमसा वृतः. अंधेन तमसा. तमसा म्हणजे कशाचं? अज्ञान, दुःख, क्लेश हे सगळ्या महान अंधकारामध्ये तो जीव अखंडपणे पडून राहतो. आता प्रेत्य अभिगच्छती. असा जो जीव आहे जो भगवंताला मानत नाही त्याचं आत्मा त्याच्या शरीरातून निघून गेल्यानंतर तो प्रेत योनीला जेव्हा जातो, ये केच आत्महनो जनाः च आत्महनो जनाः. आत्महनो म्हणजे काय? तो आपल्या आत्म्याचाच वध करतो. आता हा आत्मा कुठून आला?
हा परमेश्वराचा अंश आहे आणि तो माझ्यामध्ये आहे, म्हणून मी बोलू शकतो, ऐकू शकतो, एखादा वास घेऊ शकतो, एखादी चव घेऊ शकतो. जे काय माझं चलनवलन आहे ते त्या भगवंताच्या अधिष्ठानावरच आहे आणि ते अधिष्ठान एकदा निघून गेलं तर मी काहीच करू शकत नाही. आता हे न समजता जो आपल्याच मस्तीमध्ये राहतो, त्या आत्म्याला न ओळखता माझं शरीर आणि मी या शरीराला जो जास्त महत्त्व देतो, त्याच्यासाठी म्हटलं आत्महनो. तो स्वतः आपल्या आत्म्याचंच हनन करतो आणि परमात्मा आहे हेच तो मानत नाही. मग त्याला कोणता लोक प्राप्त होतं? असुर्या नामतो लोका अंधेन तमसा वृताः. आता अजून एक आपण संदर्भ पाहू, की काल आपण ओवी पण पाहिली असेल काल किंवा नसेल. समर्थ आपल्याला सांगतात, आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग झालेला. आत्ता आपण जे पाहिलं अंधेन तमसा वृता. हे अंधकार कशाचा आहे? तर तमोगुणाचा आहे. त्या तमोगुणासाठी सांगितलं आपण म्हणजे मीपण. आणि म्हणून त्यावेळी म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासे आपण या नावात ज्ञान. स्पष्टपणे सांगितलं 6व्या दशकामध्ये. आता पाहावे आपणासे आपण म्हणजे मी जीवाने परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं पाहिजे. त्याचं स्वरूप मला ओळखता आलं पाहिजे आणि नाहीतर मग काय, मग मी पुन्हा या घोर अशा नरकामध्ये जाऊन पडणार आहे. तर आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण. आता जीव म्हणजे हे शरीर, देह आणि परमात्मा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा असं जर आपण विचार केला तर जीवपण ज्याच्या ठिकाणी आहे, देहबुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे तो अज्ञानी आहे. म्हणून देहबुद्धी हे आत्मबुद्धी करावी, विवेकेत हे वस्तूची भेट घ्यावी. आता हे जरी म्हणणं सोपं असलं तरी देहबुद्धी हे आत्मबुद्धी करणं फार अवघड आहे. अनेकांना ते जमलं नाही. प्रत्येकाने प्रयत्न केला, पण कोणाला जमलं? तो जनक राजा विदेही ज्याला म्हणतात त्याने त्या सगळं केलं, कारण त्याला ते प्राप्त झालं, कारण त्याने प्रत्येकाचा काय म्हणतो आपलं उपभोग तो कशा दृष्टीने घेतला? तेन त्यक्तेन भंजिता हा. आणि आपण काय करतो? तेन असक्तेन भंजिता हा. कोणी प्रसाद जरी दिला तरी अगदी त्याच्यातला एखादाच तुकडा दुसऱ्याला देतो. ते सुद्धा मोठे उपकार केल्याप्रमाणे हावभाव करून सगळ्यांना सांगून आपण ते दान करीत असतो. पण ते दान सत्पात्री व्हायचं असेल तर मला नाही राहिलं तरी चालेल, पण ते मला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. घरातले जे थोर मंडळी आहेत, विशेषतः महिला मंडळी जी आहेत, त्यांचं वर्तणूक पहा, त्याचा अभ्यास करा आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर, रोजचं जेवण झाल्यानंतर त्यांना जेव्हा तृप्ती प्राप्त होती, आज खूप छान जेवलो मी, चव खूप छान होती, 2 पोळ्या जास्तच खाल्ल्या, असं म्हणल्यानंतर त्या भगिनीला जो आनंद होतो ते त्या अन्नाचं भक्षण केल्यानंतर सुद्धा होत नाही, त्यापेक्षा जास्त आनंद होतो. आता ती हा नाही विचार करेल, आता मी सगळ्या जर पोळ्या वाढून दिल्या तर माझ्यासाठी काय राहील? तरी पण ती त्याच भावनेने सगळ्यांचं भरणपोषण करते, कारण तिच्यामध्ये सुद्धा त्या भगवंताचा अंश आहे. जो विष्णू आहे तोच अंश तिच्यामध्ये आहे, जो माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्यासाठी पण सांगितलं जेवणाऱ्यासाठी, उदरभरणो हे जाणीचे यज्ञकर्म बहुत आणता घ्यावे मुष्टी एक. म्हणजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी पाहून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वर्तन केलं तर आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण होणार आहे. आता आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये 12 नोव्हेंबरचं एक प्रवचन आहे त्यांचं, ते त्यामध्ये काही गोष्टी खूप छान सांगतात. त्याचं तात्पर्य जे ते अशा प्रकारचं आहे की ज्याप्रमाणे मनाने, म्हणजे नुसतं मनानेच मी देहाचा आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप होतो. मी देहाचा आहे असं म्हणल्याबरोबर आपण देहरूप म्हणतो, म्हणजे देहबुद्धी आपली बळकट होती. पण त्याच्याबरोबर आपण जर मनाने मी भगवंताचा आहे असे म्हणत गेलो तर आपण भगवंताला सहजपणे जाणत जाऊ. भगवंताचं स्वरूप आपल्याला स्पष्टपणे दिसू लागेल आणि त्यालाच म्हणतात या उपनिषदामध्ये तेन त्यक्तेन भंजिता. महाराज या प्रवचनात म्हणतात बद्ध माणूस आणि मुक्त माणूस याची तुलना त्यांनी केली. बद्ध कोण आहे? की हे बद्ध म्हणजे हे जगाचे असतात,
हे जग जे आहे ते भासमान आहे. हे जग जे आहे नश्वर आहे. बद्ध माणूस हा या जगाचा असतो. म्हणजे या जगातल्या प्रत्येक सुखसोयीची मालकी माझीच आहे असं तो समजतो, तो बद्ध आहे. पण हे मुक्त आणि जर स्वतःला जर मुक्त समजलं, तर मुक्त कोण आहे? की हे सगळं जगाचं नसून एका भगवंताचं आहे आणि तो भगवंतच मला देणारा आहे आणि त्याच्याच कृपेने माझं सगळं जीवन चालू आहे, असं ज्याला वाटतं तो या देहामध्ये असूनसुद्धा मुक्त आहे. जनक राजासारखं विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. सोपं नाही, या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. पण अवघड असेल तरी शनै शनै म्हणजे हळूहळू आपण सन्मार्गावर वाटचाल करू शकतो आणि ते आपण केली पाहिजे. त्याचं उदाहरण पुन्हा छान दिलेलं आहे. एखाद्या महाराजांच्याकडे गेल्यानंतर कुठल्याही महाराजांच्याकडे जा, आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे गेला, तिकडे तुमचे वावर एरियाचे हनुमंत महाराज आहेत, तिकडे तुमच्या काय ते नाव देत नाही मला पटकन, तुकामाईंच्याकडे जा. म्हणजे आज ही मंडळी नाहीत, पण त्यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात आपण विचारत नाही. तुकामाईच्या वडिलांचं नाव काय, तुकामाईच्या आईचं नाव काय, त्यांचं गाव कोणतं हे आपण विचारत नाही. महाराजांचे गोंदवलेकर महाराजांचे आईवडील कोण, त्यांचं आडनाव काय होतं, त्यांचं गाव कुठे, त्यांना इस्टेट किती होती, या गोष्टी आपण विचारत नाही. पण आपण काय विचारतो की त्यांचे गुरु कोण, त्यांची उपासना कोणती आणि कोणत्या देवाची कोणत्या प्रकारे उपासना केल्यानंतर कोणत्या मंत्राचा अधिक जप केल्यानंतर त्यांना हे सगळं प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं. याबद्दल मात्र प्रत्येकजण चौकशी करतो. आता हे कसं आहे की संत जे आहेत ते आपला देहाभिमान, आपला मीपणा हा सगळा भगवंताला अर्पण करतात आणि परमात्म्याशिवाय विषयाची ज्याला जास्त गोडी आहे, येतं का आमच्याबरोबर, आम्ही चाललो सज्जनगडावर, नाही हो काय समर्थ जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही नक्की येऊ, पण आता काही जमत नाही आमचं. आता समर्थांना तुम्हाला बोलवायला काही रिकाम पण आहे का? आपण तिथे जाणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आपण दर्शन घेणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आणि ते जर होत नसेल तर आपलं घरच आपण सज्जनगडसारखं बनवूया. म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, आपल्या प्रत्येक कार्यामध्ये मी जे जे कर्म करत असेल ते कर्म मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे करत गेलो तर मग ते माझ्यापासून दूर नाहीत. असाच मंत्र आता उद्या आपल्याला पुन्हा यामध्येच येणार आहे. तद्दूरे तद्वंतिके, तद्दूरे तो ते ब्रह्म, तो भगवंत माझ्यापासून दूर पण आहे आणि माझ्या अगदी जवळ पण आहे. माझ्या अंतरंगामध्ये तोच आहे आणि बाहेर पण तोच आहे, असा अनुभव जो आहे तो सुद्धा मंत्र याच ईशावास्य उपनिषदामध्ये दिलेला आहे. तो आता पुढे आपल्याला येणारच आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर लक्षात येतं की या मनुष्य देहप्राप्तीनंतर माणसाने काय केलं पाहिजे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम म्हणणे. म्हणणे म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे की माझ्या विचाराप्रमाणे काय दुर्लभ आहे. दुर्लभम वैकुंठ प्रिय दर्शनम, वैकुंठाचं दर्शन, प्रिय भगवंताचं दर्शन हे मात्र दुर्लभ आहे. कारण या ठिकाणी आपल्याला देह मिळाला, पण या देहाचा उपयोग जर आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी केला नाही. देह हे परलोकीचे तारू. प्रवेशला वगैरे आपल्याला प्रश्न होते बा, की याचा अर्थ काय हे समजावून सांगा. आणि देह नसेल तर काय होतं आणि देह असेल तर काय होतं ह्याचं उत्तर द्या. आता जेव्हा आपण इतक्यांदा आपण वाचन केलं, आता या आमच्या अखंड दासबोध पारायणामध्ये जवळपास आता 99वं पारायण आता समर्थांच्या चरणी या दासनमीच्या दिवशी अर्पण होणार आहे. आता हे फक्त ही योजना आहे म्हणून आपण त्याचं 99 आपण म्हणतो, पण आत्तापर्यंत कित्येक वर्ष आपल्या सगळ्याच मठांमधून दासबोधाची पारायणं होतात. आजही होत आहेत, आजसुद्धा चालू आहेत प्रत्येक मठामध्ये. पण त्याची कुठे नोंद अशी नव्हती आणि मग ती नोंद आता एका दृष्टीने त्या ठिकाणी सज्जनगड फाईलमध्ये सगळ्या लोकांचे जे जे पारायण करीत आहेत त्यांच्या नावांची नोंद त्या ठिकाणी होत आहे. आता ही नोंद केली म्हणून समर्थांपर्यंत पोहोचलं आणि नोंद केली नाही म्हणून समर्थांपर्यंत पोहोचलं नाही असं अजिबात नाही. मी जे जे सत्कर्म करतो त्या सगळ्याकडे दृष्टी ती भगवंताची आहे
आणि मी एखादं वाईट कर्म केलं ते सुद्धा भगवंताच्या साक्षीनेच होत असतं हे मला मात्र समजत नाही. मग असा जो आहे त्याच्यासाठी असुर या नामते लोका अंधेन तमसा वृता आणि तो एकेच आत्महनो जनाः तो आत्महत्याच करतो, आपल्या आत्म्याचाच वर अविश्वास असा दाखवतो, असं आपल्याला या ठिकाणी समर्थ म्हणतात. म्हणून 84 लाख योनीमध्ये भटकल्यानंतर जेव्हा हे नरदेह प्राप्त होतो आणि ते सुद्धा क्षणभंगूर, कोण किती वर्ष जगणार माहीत नाही, क्षणभंगूर आहे आणि तरीसुद्धा त्यानंतरसुद्धा भगवंताचा सत्संग, त्याचे दर्शन दुर्लभ असं होतं. म्हणून ते दुर्लभ जे आहे ते सुलभ झालं पाहिजे. म्हणून कोणाला तरी विश्वास ठेवला पाहिजे. जनी जाणता पाय त्याचे धरावे. ज्याने हा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेतल्यानंतर त्यांचे जे शब्द आहेत ते शब्द आणि आपल्या अनेक ग्रंथामधून जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे ते सगळे एकच असतात. आणि मग ते जर आपण त्यामध्ये फरक केला, त्यावर विश्वास ठेवला नाही, तर मात्र आपल्याला असुरी योनी प्राप्त होते. असुरिया नामते लोका. असुरी योनी म्हणजे कुठली? कुकर, शुकर, कीट, पतंग. आता किती घरामध्ये डास असतात आणि बसल्या बसल्या आपण ते डास मारत असतो. ते सुद्धा आपल्याकडून पाप होतं. आमच्या परमपूज्य अक्का विरणकर जे आहेत त्यांचे प्रवचन भागवत सप्ताह ज्याने ऐकलं असेल त्यांना ते अनुभवाला आलं असेल. अक्का प्रवचन द्यायचं असताना त्या ठिकाणी डास असला तर त्या नुसता आपल्या पदराने फक्त हवा घालायची आणि ते डास उडून जायचे. त्यांना कधी त्यांनी मारलेलं आम्ही पाहिलेलं नाही, कोणीच नाही पाहिलेलं, कारण ते सुद्धा पापच आहे. आता ही गोष्ट एकीकडे ठेवा आणि दुसरीकडे भगवान श्रीधर स्वामी एका कीर्तनामध्ये त्या अनाथ विद्यार्थीगृहामध्ये पुण्यामध्ये असताना त्याने ऐकलं, कीर्तनकाराने सांगितलं की जे म्हणजे आपण रामनाम घेत गेलो आणि ते दृढपणे केलं, पूर्ण विश्वासाने ते नाम आपण घेतलं, देहबुद्धी हळूहळू कमी करण्याच्या उद्देशाने ते रामनाम घेत गेलो, तर मग आपल्याकडून होणारं पाप असेल किंवा पुण्य असेल हे सगळं भगवंत ते आपल्याकडे घेतो. त्याची जबाबदारी भगवंत आपल्याकडे घेतो. मग त्या श्रीधर स्वामींनी त्या शाळेत असताना रात्रीच्या वेळेस त्यांना दिसले काही ठिकाणी मुंग्या आहेत आणि त्या मुंग्या त्यांनी आपल्या पायाखाली तुडवल्या. आता असं पाहिल्यावर त्यांना त्यांच्यापेक्षा मोठे असणारी जी मंडळी होती ते म्हणाले, अरे काय करतो श्रीधर, हे काय बरोबर नाही तुझं हे. मग ते म्हणतात, मी या सगळ्यांना मोक्ष देत आहे. म्हणजे माझ्याकडून त्यांना मोक्ष देण्याचं काम हे भगवंताने मला सांगितलेलं आहे, त्याच्या प्रेरणेने मी करत आहे. आणि मग त्याला म्हणतात की न कर्म लिप्यते नरे. मग त्या कर्मामध्ये तो माणूस लिप्त होत नाही. लिप्यते नरे हे सगळे सप्तमीचा विभक्ती आहे त्या ठिकाणी. तोही नरे लिप्यते सप्तमी विभक्ती त्या ठिकाणी आहे. म्हणून शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे आणि त्या विरुद्ध आचरण करणं हे सुद्धा पाप आहे. ते सुद्धा पापकर्म आहे आणि पापकर्म आहे ते आपल्यालाच भोगावं लागतं. कारण येथं बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी. म्हणून आपणच, दुसरा कोणी यासाठी जबाबदार नाही, पण आपणच आहोत. आणि मग आता पुढच्या याच्यात ते सांगतात, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशम आत्मनः. कोणती 3 दारं कोणते आहेत? नरकाचे दार म्हणजे आपल्यासाठी गीतेमध्ये सांगितलेले आहेत ते कामक्रोधस तथा लोभस आणि तस्मात एतत् त्रयम त्यजेत. आणि म्हणून या सगळ्यांपासून दूर राहायला पाहिजे. आणि यासाठी दूर राहण्यासाठी गमोपंथ अनंत या राघवाचा. आणि म्हणून मनाला उपदेश आणि म्हणून जे मन बदललं पाहिजे. आणि एकदा मन चांगल्या विचारांनी व्याप्त झालं की वाईट विचार आपल्या मनामध्ये कधीही येणार नाहीत. आणि एकदा चांगल्या विचाराने मन प्राप्त झालं, मन चांगलं झालं, तर मग आपल्या हातून जे जे कर्म घडेल ते सर्व कर्म चांगल्या प्रकारचंच होईल. आणि त्यामध्ये आपला स्वार्थ नाही, पण त्याचबरोबर इतरांचासुद्धा परमार्थ आपण सहजपणे त्यांना मदत करू शकतो. हा विचार मनामध्ये घेऊन या सगळ्या ग्रंथांकडे, या सगळ्या उत्सवांकडे, या सगळ्या नामस्मरणाच्या विधीकडे, या सगळ्या यज्ञाच्या विधीकडे किंवा या जगामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग लक्षात येतं, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. फक्त महत्त्वाचं काय? तेन त्यक्तेन भंजिता. जनकराजाची गोष्ट सांगतात,
जनक राजा दरबारात होते. त्यांना कोणीतरी येऊन सांगितलं दरबारात असताना तिथलं कामकाज सुरू होतं, की राजा आपला महाल जो आहे तो आता जळत आहे. आणि मग ते जनक राजाचे काय, कारण त्यांना सगळे सत्संगामध्ये राहायची सवय होती. एवढं सगळं वैभव असलं तरी सत्संग म्हणजे आपलं आत्म्याचं हित कशात आहे याचीच विचारणा ते सगळ्या ठिकाणी करायचे आणि म्हणून अखंड सत्संगामध्ये राहायचे. आता जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली, मग ते म्हणतात, की ते जे काय जळत असेल, जे काय असेल ते पाहू आपण जे काय असेल ते. त्याचा आत्ता काही उपयोग नाही. कारण हे सगळं जे आहे ते इथेच टाकून द्यायचं आहे. पण आत्महित जे आहे ते आत्महित माणसाने शेवटपर्यंत जपलं पाहिजे. आणि ते आत्महित म्हणजे काय, ते आपल्याला दासबोधासारख्या किंवा एखाद्या ज्ञानेश्वरीसारख्या आपल्या सद्ग्रंथाचा अभ्यास जितका आपला वाढत जाईल तितकं आपल्याला ते हळूहळू उकलत जाईल. तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. आत्तापर्यंत फक्त दासबोध मनाचे श्लोक आत्माराम वाचत होतो. आता जेव्हा आपण हे सगळं श्रीमद भागवत वाचलं, ऐकलं, अभ्यास केला, आता उपनिषदांकडे आता विचार आपले सुरू झाले, उपनिषदांची दृष्टी आपल्याकडे येऊ लागले, तेव्हा आता लक्षात येतं की अरे दासबोधातली ही जी ओवी आहे ना, ही या कठोपनिषदामध्ये सांगितलेल्याप्रमाणेच आहे. ही ओवी ईशावास्य उपनिषदाप्रमाणे आहे. आणि मग समर्थांचं म्हणणं जे आहे, नाना ग्रंथांच्या समर्थी उपनिषदे आणि वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित, हे आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित हे फार महत्त्वाचं आहे. आत्मप्रचिती आली पाहिजे आणि आत्मप्रचिती ज्याला आली त्याचे आपण चरणं धरले पाहिजे, त्याची सेवा आपण केली पाहिजे आणि ती सेवा आपल्याला अशा प्रकारे प्राप्त ती होत राहील. कारण आपला भाव दृढ असला पाहिजे, आपला भाव निश्चित असला पाहिजे, आपला भाव समर्थांच्या चरणी प्रत्येक कर्मातून आपण अर्पण केला पाहिजे. आणि भाव बळे आकळे एरवी नाकळे हे सुद्धा आहे. आणि म्हणून तो भाव अखंडपणे आपण जपूया. आणि त्यासाठी कुठलाही सत्संग असेल त्या सत्संगामध्ये जाणं हे माझं कर्तव्य आहे. आणि सत्संग जो आहे तो मोडू नये प्रपंच बळे. प्रपंचाच्या आकर्षणामुळे जर मी तो मोडत असेल, प्रपंचाच्या आकर्षणामुळे मी जर त्या ठिकाणी जात नसेल, तर असुर या नामते लोका अंधेन तमसा वृताः. आपण आत्महत्याच करतो. एकेच आत्महनो जनाः असं या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढच्या मंत्रांचा विचार आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये करू. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.